आतापर्यंतच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार उत्तर भारतातील कापसाची लागवड तब्बल 22% कमी झाली आहे। त्यामध्ये हरियाणामधल्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे। पंजाबमध्ये देखील घट आली आहे। राजस्थानमध्ये देखील आतापर्यंत कापूस लागवड कमी झालेली आहे। आता उद्योगांचं म्हणणं आहे की राजस्थानमधल्या अनेक भागांमध्ये सध्या लागवडी सुरू आहेत आणि पुढच्या कालावधीमध्ये राजस्थानमधली कापसाची लागवड आणखीन वाढू शकते असा आशावाद उद्योगांनी व्यक्त केला आहे। परंतु एकंदरीत शेतकऱ्यांचा कल पाहता उत्तर भारतामधली लागवड कमीच राहील असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मग नेमका कोणत्या राज्यामध्ये किती लागवड झाली आणि किती टक्क्यांनी लागवड कमी झाली याची आपण थोडीशी राज्यनिहाय माहिती घेऊयात। तर पंजाबमधली कापसाची लागवड ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 20,000 हेक्टरने जवळपास कमी झाली आहे। आता पंजाबमधलं जे कापसाची लागवड होती काही यंदाच नव्यानं कमी होत नाहीये। गेल्या अनेक वर्षांपासून तिथली लागवड कमी होते। जिथं क्षेत्र 3-3.5 लाख हेक्टरच्या दरम्यान होतं ते आता 1 लाखापेक्षा कमी झालं आहे। यंदा 80,000 हेक्टरवरतीच कापसाची लागवड स्थिरावलेली आहे। तिकडं हरियाणामध्ये देखील असंच झालंय। हरियाणामध्ये मागच्या वर्षी 3,94,000 हेक्टरवरती कापसाची लागवड झाली होती, ती यंदा केवळ 2,92,000 हेक्टरवर स्थिरावली आहे। म्हणजेच काय, पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात कमी केली आहे। पंजाबमधली लागवड अनेक वर्षांपासून कमी होते, हरियाणामध्ये देखील तेच आहे। हरियाणामधली देखील लागवड कमी जास्त होते। यंदा शेतकऱ्यांनी 1 लाखापेक्षा जास्त क्षेत्र कमी केलं आहे। आता राजस्थानमध्ये देखील कापसाची लागवड आतापर्यंत कमी झालेली आहे। राजस्थानमध्ये गेल्या वर्षी जवळपास 6.5 लाख हेक्टरच्या दरम्यान लागवड झाली होती, परंतु 11 जूनपर्यंत राजस्थानमध्ये केवळ 5.25 लाख हेक्टरवरती कापसाची लागवड झालेली आहे। म्हणजे राजस्थानमधलं देखील कापसाचे लागवड क्षेत्र हे जवळपास 1.25 लाख हेक्टरनी कमी झालं आहे।